नमस्कार, मी प्रकाश भोसले, अध्यापक विद्यामंदिर पनोरे, तालुका पन्हाळा. आपण नवोदय प्रश्नपत्रिका पाहत आहोत. मला वाटते आपण 41 ते 48 प्रश्न क्रमांक 41 ते 48 हे सविस्तरपणे कशा पद्धतीनं सोडवले गेले पाहिजेत हे याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला ते सोडवून दिलेले आहेत. पाठीमागच्या काही भागांमध्ये मी ते तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. तर आता 49 आणि 50 ही दोनच गणित आपण या भागामध्ये बघायचे आहेत आपल्याला. तर ही प्रश्नपत्रिका फेब्रुवारी 2020ची आहे. जर तुमच्याकडे असेल ही प्रश्नपत्रिका उपलब्ध तर तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा बघू शकताय. तर सुरुवात करूया आपण. या ठिकाणी प्रश्नपत्रिका स्क्रीनवरती दिसते तुम्हाला. 49वा प्रश्न बघा, या ठिकाणी दिसतोय 49वा. मी वाचतोय प्रश्न. जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल, म्हणजे बी ही संख्या सी या संख्येपेक्षा 10% लहान आहे, म्हणजे थोडक्यात काय, बी ही संख्या लहान आहे आणि सी 150 पेक्षा 5% जास्त असेल, तर बी ही संख्या काय असेल असा प्रश्न विचारलेला आहे. आणि खाली 4 ऑप्शन दिलेले आहे, ए बी सी डी. आता प्रथम आपल्याला गणित हे समजून घेतलं पाहिजे. हे थोडंसं टक्केवारीमधलं गणित आहे, शेकडेवारीमधलं गणित आहे. जेव्हा तुम्हाला हे शेकडेवारी प्रकरण शिकवून होईल तेव्हा हे चांगल्या प्रकारे समजणार आहे. तरी मी या ठिकाणी हे गणित मी सोडवून घेणार आहे आणि त्याच्यात जे काही बेसिक गोष्टी आहेत ते पण तुम्हाला त्यावेळी शिकवताना सांगेल मी. आता बघा, या ठिकाणी काय म्हटले, सी 150 पेक्षा 5% जास्त असेल, म्हणजे सी संख्या काय 150 पेक्षा 5% जास्त आहे. सी संख्या काय आहे 150 पेक्षा म्हणजे अधिक 5% जास्त आहे, म्हणजे 150चे अधिक आहे म्हणजे बेरीज करावं लागेल आपल्याला. अधिक आहे म्हणजे अधिक बेरीज करावी लागेल. 150च्या 5% आहे ती, म्हणजे इथं 150चे 5% आपल्याला काढून घ्यावे लागतील. 5% म्हणजे 5/100. लक्षात ठेवा, 5% म्हटलं की याचा अर्थ असतो 5/100. हे आपल्याला माहिती पाहिजे. आता याचं 5% काढू आणि त्याची बेरीज करू. ते 150 मध्ये मिळवू आपण. सी बरोबर 150 अधिक, आता ह्या शून्याला ही शून्य जाईल कारण हे छेदामध्ये आहे, हे अंशामध्ये आहे. 150 हे अंशामध्ये आहे, 100 छेदामध्ये आहे. हे जरासं मी तुम्हाला व्यवस्थित लिहून दाखवतो पहिला, म्हणजे तुमच्या लक्षात येईल, नाहीतर गोंधळ होईल तुमचा. इथं काही छेद नाही म्हणजे 1 असतो. अंशांचा गुणाकार 150 गुणिले 5 छेद 1 गुणिले 100 असं होईल. ह्या शून्याला ही शून्य गेली. आता ह्या 5नं या 10ला भाग जातोय. 5 एके 5, 5 दुनी 10. आता पुन्हा ह्या 2नं 15ला भाग जातोय. पुन्हा जरासं लिहून घेतो मी हे. 150 अधिक 15/2. आता ह्या 2नं 15ला भाग जातोय. 150 अधिक 15चे निम्मे किती येणार 7.5, म्हणजे 7.5, म्हणजे 150 अधिक 7.5. हा भागाकार समजला का तुम्हाला? भागाकार येतोय
जर तुम्ही करून दाखवा म्हणला तर मी या ठिकाणी दाखवतोय भागाकार करून. बघू जरा आपण डिटेलमध्ये. बघा, भागाकार करायचं आहे आपल्याला. मी तर करून दाखवतोय. 15/2. बघा, बेसाती 14, 5मधून 4 गेले, राहिला 1, एकातून 1 गेला 0. आता वरती आपण पॉईंट घेऊ शकतो आणि मग आपल्याला 1 0 घेण्याची परवानगी आहे. आणि हे 2×5 = 10. अशा प्रकारे हा भागाकार येतो आणि तो भागाकार आपण या ठिकाणी लिहिलेला आहे 7.5 बरोबर. यांची बेरीज येणार आहे 157.5. ही संख्या मिळालेली आहे आपल्याला सी संख्या काय मिळालेली आहे 157.5. मी जरा पुढच्या पेजवरती घेतोय. सी बरोबर काय मिळालेलं आहे आपल्याला 157.5. बघा, आता पुढचं गणित काय म्हणते, गणितामध्ये पुढे काय सांगितले बघा. सी मिळालेला आहे आपल्याला. आता काय म्हटलेलं आहे बघा, पहिल्यांदा काय म्हटलंय, जर बी ही संख्या दुसऱ्या एका सी या संख्येपेक्षा 10% लहान असेल. म्हणजे आता सी माहिती झालेली आहे आपल्याला 157.5 आलेली आहे. इथं आहे बघा 157.5 ही सी संख्या मिळालेली आहे आपल्याला. तर या संख्येपेक्षा बी ही संख्या 10% लहान आहे. म्हणजे याचं आपल्याला 10% काढावं लागेल. 157.5चं 10% काढावं लागेल आपल्याला. चला काढू मग आपण. किंवा दुसरी एक मी पद्धत तुम्हाला सांगेल, ती सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. बघा, याच पद्धतीचा जर उपयोग केला तर चांगल्या प्रकारे गणित सुटतील तुम्हाला. काय म्हटलेलं आहे बघा, बी ही संख्या बी सी पेक्षा 10% लहान आहे. बी ही सी पेक्षा 10% लहान आहे. समजा इथे बी आहे, इथे सी आहे. समजा बी जर आपण इथं आपण सी माहिती आहे ना आपल्याला, जी सी इकडे घेऊ आणि बी इकडे घेऊ. समजा सी जर 100 असेल, सी जर 100 असेल, या पद्धतीचा वापर करा नेहमी, तर तुम्हाला गणित फास्ट सुटतील. सी जर 100 असेल, इथं या ठिकाणी हे सी 100 आहे. बी ही 100पेक्षा 10% लहान. 10% लहान म्हणजे आता 10%चा अर्थ काय असतो, 10%चा 10/100 किंवा 10% लहान म्हणजे 100 असेल तर ती 90 होईल. 10%चा अर्थ आहे 100ला 10ने लहान. ठीक आहे, बघू आपण. 10%ने लहान म्हणजे प्रत्येक 100ला 10ने लहान. आता आपल्याला सी किती घेतलं आहे आपण, 100 घेतलेला आहे. तर बी ही संख्या सी पेक्षा 10%ने लहान आहे, म्हणजे ती किती असणार आहे 90.
कारण सी आपण 100 घेतले. 10% लहान म्हणजे ती 90 असणार. पण ॲक्च्युली सी किती आहे? 157.5 आणि तेव्हा आपल्याला बी काढायचं आहे, ते एक्स मानायचं. आता यांचा तिरकस गुणाकार करायचा आहे आपल्याला. काय होईल बघा तिरकस गुणाकार? 100 गुणिले एक्स बरोबर 157.5 गुणिले 90. म्हणजेच एक्स बरोबर, आता हे 100 इथं गुणाकारात आहे, ते इकडं बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला जाताना ते छेदामध्ये येईल, भागाकारात येईल. 157.5 गुणिले 90 छेद 100. आता मी जरासं हे पुसतो, तर हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. आता कोणत्याही संख्येला 100ने भाग दिलेला असताना भागाकार कसा करायचा हे आपल्याला माहिती आहे. जेवढ्या शून्या तेवढी घरं पुढं सरकायची. बघा एक्स बरोबर इथं काय आहे? 157.5 गुणिले 90. हे जरा पुसतो आता. जर काय लक्षात आलेलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा थोडासा पाठीमागे घेऊन सुद्धा बघू शकता. छेद 100 आहे. आता इथं 2 शून्य आहेत छेदामध्ये आणि इथं पॉईंट आहे. तर जेव्हा छेदामध्ये 10च्या पट्टीत संख्या असते तेव्हा जेवढ्या शून्य तेवढा पॉईंट पुढं सरकायचा. 2 शून्य आहेत तर 2 घरं पॉईंट पुढं सरकेल. काय येईल? 1.575 गुणिले 90. आता हे पुसूया. पुन्हा याचा गुणाकार आपल्याला करावा लागेल. गुणाकार करू आपण याचा. इथं मी गुणाकार करून दाखवते तुम्हाला. 1.575 गुणिले 90. आता जेव्हा इथं शून्य असतो तेव्हा जे काही उत्तर येईल त्याच्या पाठीमागं शून्य देऊन ठेवायचं. हे हळूहळू तुम्हाला जमेल. सुरुवात आहे आपली. जेव्हा मी गुणाकार शिकवेल, आता आपले क्रमिक पुस्तकातील पाठ्यपुस्तकातील सुद्धा लेक्चर्स चालू आहेत. बेरीज झालेलं आहे आपलं, वजाबाकी झालेलं आहे. आता आपण गुणाकार घेतो आहे. ते गुणाकार घेत असताना मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगेन. तर ही शून्य अगोदरच इथं घेतलेली आहे. आता फक्त 9 गुणायचं आहे. 9 × 5 = 45. हाच्या गेले 4. 9 × 7 = 63 आणि 4 = 67. हाच्या गेले 6. 9 × 5 = 45. 45 आणि 6 = 51. हाच्या गेले 5. 9 × 1 = 9 आणि हे 5. 9 आणि 5 = 14. आता पॉईंट कुठे येईल बघा? 1 2 3. 1 2 3. आता हे शून्य पण धरायचं आहे त्याच्यात. 1 2 3 म्हणजे इथं येईल. म्हणजे आपलं उत्तर येणार आहे 141.750. ऑप्शन नंबर बघा कितवा आहे? ऑप्शन नंबर 141.75. आपलं बघा उत्तर आलं आहे का तेवढं? 141.75. दशांश चिन्हाच्या इकडे किती शून्य लिहिल्या तरी त्याला काही किंमत नसते. हा शून्यानंतर काढून टाकला तरी चालेल. म्हणजे खरं आपलं उत्तर किती आहे? 141.75. इथं 2 शून्य घेतल्या तरी काही फरक पडत नाही. 3 घेतल्या तरी काही फरक पडत नाही. शून्य काढून टाकल्या तरी काही फरक पडत नाही. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 141.75.
मला वाटतं हे लक्षात आलेलं असावं. हे एकदम लक्षात नाही येणार, जेव्हा आपली शेकडेवारी होईल शिकवून तेव्हा ते चांगल्या प्रकारे समजेल. ओके. तर शेकडेवारी म्हणजे काय, टक्केवारी म्हणजे काय, तर हे त्यावेळी बघू आपण. शेकडेवारी म्हणजे प्रत्येक 100 मानायचं असतं. म्हणजे कसं असतं बघा, 5,000ला 12 खुर्च्या, तर खुर्चीचा शेकडा दर किती? अशा प्रकारे किंवा जेव्हा आपण चक्रवाढ व्याज, हे चक्रवाढ व्याज नाही आहे तुम्हाला, सरळ व्याज आहे. सरळ व्याज, शेकडेवारी, म्हणजे कसं 15ला 4 तर 100ला किती, हे झालं शेकडा. हे जे उत्तर येणार आहे ते शेकडा. 15ला 4 तर 100ला किती, हे शेकड्यामध्ये उत्तर असणार आहे किंवा टक्केवारीत उत्तर असणार आहे. हे नंतर बघू आपण. जास्त आता खोलामध्ये शिरायला नको. जेव्हा मी शेकडेवारी शिकवीन तेव्हा चांगल्या प्रकारे ते तुम्हाला समजावून सांगेन. पुन्हा पुढचं गणित आहे. 175 ग्रॅमच्या 10%च्या 5%. बघा गणित, हे प्रश्नपत्रिकेमध्ये गणित मी तुम्हाला दाखवतोय. हे जरा पुसतो होता, इथंच लिहून घेऊ पुन्हा ते गणित. बघा, 175 ग्रॅमच्या 10%च्या 5% म्हणजे किती? आता 175 ग्रॅमच्या 10%, पहिल्यांदा हे काढून घ्यावं लागेल आपल्याला. 175 ग्रॅमच्या 10% आणि येणाऱ्या उत्तराचे परत 5% काढलं पाहिजे. लक्ष द्या, 175 ग्रॅमच्या 10% म्हणजे याचं 10% काढावं लागेल आपल्याला. ह्या शून्याला ही शून्य गेली. आता ह्या संख्येला 175ला 10ने भागलेले आहे. आता पॉईंट इथं असतोय 175.0 असं असतं हे. आता हा पॉईंट इकडे सरकेल म्हणजे किती येणार, इथं ते 0 नाही आहे, मग काय येईल 17.5. 0 घेतला तरी काही फरक पडत नाही, 17.5 आलं. आता पुन्हा या 10%च्या म्हणजे 175चं 10% किती आलं, 17.5. तर ह्या 17.5चं पुन्हा जरासं आपण इथं कलर बदलू पेनचा. ह्या 17.5चं 5% काढायचं आहे आपल्याला. ठीक आहे, मगच सारखं आहे. अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार. आता इथं खाली 2 शून्य आहेत म्हणजे इथला हा पॉईंट इकडं 2 घरं सरकेल म्हणजे 0.175 गुणिले 5 होईल. आता यांचा गुणाकार किती येईल, 5 5 25, ह्याच्या गेले 2, 5 7 35, 35 आणि 2 37, ह्याच्या गेले 3, 5 1 5 आणि हे 3 8. आणि पॉईंट येईल, दशांश चिन्ह येईल 1 2 3 घरं सोडून. 1 2 3 घरं सोडली तर आपण इथं पॉईंट आला आणि ते 0.875 ग्रॅम. कुठं उत्तर आहे बघा, 0.875 ग्रॅम. ठीक आहे, हे दोनच गणितं आपण या ठिकाणी बघू.
काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. हा थोडासा भाग टक्केवारी शेकडेवारीचा आहे. जेव्हा हे प्रकरण आपण शिकू तेव्हा चांगल्या प्रकारे हे समजावून मी तुम्हाला देईल. तोपर्यंत हे कशाप्रकारे गणितं असतात, कशाप्रकारे सोडवली पाहिजेत, सोपं असतं. काही नाही शेकडेवारी झालेली आहे शिकवून, तर त्यांना हे पटकन समजेल. आता लक्षात आलं असेल तुमच्या 10% आता लिहिताना मी कसं लिहिलं, 5% लिहिताना कसं लिहिलं. 5% म्हणजे 100 पैकी 5, याला म्हणायचं 5%. लक्षात आलं. येईल हळूहळू लक्षात. 2% म्हटलं की 2/100. 20% म्हटलं की 20/100. ओके, या ठिकाणी थांबू आपण आणि राहिलेली गणितं आपण पुढच्या भागात बघू. धन्यवाद.